किती दिवसाचे कांदे आहे? हे कांदे सर्वसाधारणतः 1 महिन्याचे कांदे झालेले आता हे. 1 महिन्याचे आहे का? हो. बरं, आतापर्यंत त्याला कोणते कोणते खतं टाकले तुम्ही? याला फक्त दत्तू मामांचं कातुरे पाटलांचं किट वापरलेलं आहे. बरं, जय किसान जय किसानचं किट वापरलेलं आहे. किट एकरी 6 बॅगचं किट एकरी 6 बॅगांचं किट वापरलेलं आहे बरं. जय किसान कंपनी. मग त्याचा काय रिझल्ट वाटला तुम्हाला? त्याचा निदान असं वाटलं मला की सर्वसाधारणतः कांद्याची लागवड केल्यानंतर हे कांद्याची मर म्हणतो आपण, हा, हा. ही 1% पण मर झालेली नाही कांद्यामध्ये सध्या. नाही ना? हे कांदे 100% लावल्यानंतर 100% राहिलेले कांदे जमिनीत. 1% पण मर नाही झालेली या कांद्यांची. आणि आज परत तुम्ही किट बोलवलं हो, आता आज आम्ही परत उन्हाळा कांद्यासाठी 1 एकरासाठी किट बोलवलेले आहे. उन्हाळ कांद्यासाठी ना? उन्हाळा कांद्यासाठी आम्ही 1 एकरासाठी किट बोलवलेले आहे. बरं, म्हणजे यावर्षी तुम्ही जवळजवळ 4-5 वेळेस किट हे आम्ही सर्वसाधारण लाल कांद्यासाठी 3 एकरासाठी किट वापरलेलं आहे. हा हा. आणि उन्हाळ कांद्याला परत 1 एकरासाठी. आणि आता याचा रिझल्ट आम्हाला चांगल्यापैकी भेटल्यानंतर हा. आम्ही आता उन्हाळा कांद्यासाठी परत 1 एकराचं किट बोलवलेलं आहे. असं आहे का? हो. बरं, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी वापरलं पाहिजे? इतर शेतकऱ्यांना असं मला असं वाटतं की हे किट 100% वापरलं पाहिजे. जमिनीतली बुरशी आहे ही 100% नायनाट करून कांद्याची मर 1% पण होत नाही खताने. असं ना? हो. आणि फवारण्या वाचल्या का तुमच्या? आम्ही कांद्याला सर्वसाधारणतः हे किट वापरल्यानंतर फक्त 1च स्प्रे घेतलेला आहे. म्हणजे 1 तणनाशक आणि 1 आपलं कीटकनाशक. हो. आणि जेव्हा कांद्यांना आम्ही किट नाही घेतलेलं ना त्यांना 1 महिन्यामध्ये 2-2 स्प्रे घ्यावे लागतात. म्हणजे तुमचे फवारणीचे पैसे वसूल झालेले? हो, फवारणीचे पैसे 100% वसूल झालेले आमचे. ओके, धन्यवाद. आणि हे किट वापरल्यानंतर आहे ना कांद्याला पंजा असा पकडलेला आहे काही 1% पण अशी नाळ नाही झालेला आहे कांद्याचा. नाही ना? पूर्णपणे असा सुरुवातीपासूनच पंजा पकडला. सुरुवातीपासून फुल पंजा आहे कांद्याचा. याला जेवढ्या पातीची संख्या जास्त तेवढं तुमचे कांद्याची साईज मोठी राहणार आहे. हो. बरोबर. ओके, धन्यवाद.